राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामुरिष्टं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरुज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत हे स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मिच्यासे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मिच्या हे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चला विचारसागर तरंग सहाव्या तरंगाचं रहस्य त्यातील दुसऱ्या शंकेमधला शंकेच्या तिसऱ्या प्रकारानं केलेलं समाधान. दोन प्रकार झालेत, शंका एकच आहे पण तिघ जण तिच्यावर तुटून पडलेत. एका शंकेवर एका कुत्र्यावर जर 3 कुत्रे पडले तर काय होईल त्याचं. तरी पण शंका कशी ती शंका कोणती आहे. प्रत्यक्ष प्रमाणानं सत्य वाटते. हां
प्रत्यक्ष प्रमाणानं जगत सत्य वाटत आहे, मिथ्या वाटत नाही असं कळालं तरी पुन्हा सत्यच वाटतंय. जगत मिथ्या आहे असं समजून घेतलं तरी पण जगत सत्यच वाटत आहे. जरी 3 कुत्र्यानं जरी एका कुत्र्याला घोळशिलं तरी पण ते दाद देतंय का? सांगायचं तात्पर्य शंका खूप जबरदस्त आहे. समजायला सोपी आहे, कळायला सोपी आहे, पण प्रॅक्टिकली अनुभवाला मात्र चांगली ताडण करते, हे का नाही? मग या ठिकाणी तिघांचे जे काही समाधान करून त्या ठिकाणी सांगितलेले आहे ते त्याच्याकरताच की एकावर तर काय जोड लागला नसता, पण एकाला तरी एखाद्याचं तरी मत पटलं तर पटलं, हे का नाही? जगत मिथ्या आहे पण प्रत्यक्ष प्रमाणानं ते सत्य प्रतीतीला येतं, हे का नाही? म्हणून त्या जगताला जरी सत्य सांगत असतील, मिथ्या सांगत असतील तरी पण ते मिथ्यात्व मिथ्या असल्यामुळं ते मिथ्यात्व मिथ्या असल्यामुळं जगत मिथ्या होणार नाही, आहे का नाही? म्हणजेच जगताला किती वेळेस मिथ्या म्हटलं तरी जगत मिथ्या होणार नाही. म्हणजे जगताचं तसं स्वरूप आहे. कसं? मुळातच मिथ्या आहे ते. कोणी म्हणो अथवा न म्हणो, जसं ब्रह्म ते स्वरूपानंच कसं आहे? सत्स्वरूप आहे. कोणी त्याला सत म्हणो, चिद म्हणो, आनंद म्हणो का न म्हणो तरी पण ते सत्स्वरूप आहे, आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप. तसंच जगत ही कसं आहे? मिथ्या स्वरूप आहे. त्याचं स्वधर्म कसा आहे? जगताचा स्वधर्म मिथ्याच आहे, है का नाही? आणि त्याच्यावर आलेला सत्यत्व धर्म हा आळ आहे. ती त्याच्यावर आलेली आळ आहे, आळ. आणि ती आळ हलवायची फक्त. मग ती आळ वेदांत शास्त्र श्रवणानं वारंवार जर चिंतन केलं तर जाते, हे का नाही? म्हणून 3 प्रकारानं प्रयत्न करून सांगितला आहे. प्रकार कसे झालेत माहिती आहे ना? सुरुवातीचं ग्रंथकारांनी जे काही शंकेचं निरूपण केलं आहे, समाधान केलं आहे, ते कशा पद्धतीनं केलंय? दृष्टांत काय सांगितला होता? ग्रंथकाराचं असं म्हणणं होतं की आपण जे काही प्रमाण सिद्ध वेद आहे, वेदाची साक्ष्य देऊन का अद्वैत दीपिकारानं केलंय तसं? अद्वैत दीपिकाराने निवृत्ती कोण्या प्रमाणानं केली आहे? अद्वैत दीपिकारानं हां श्रुती प्रमाणाने, श्रुती वेद आणि श्रुती प्रमाण देऊ. कोणी केलंय निवृत्त? हे याच्यावरून म्हणजे
हां आणि ग्रंथकारांनी, कारण आजचा तिसरा प्रकार चालू आहे ना, आहे का नाही, दुसऱ्या शंकेमध्येच जे काही मिथ्यात्व धर्म आलेला होता त्या मिथ्यात्व धर्माची निवृत्ती त्यांनी कशी सांगितली करायची? ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे का नाही? मग जगताच्या ठिकाणी आलेलं सत्यत्व हे त्यांनी कसं निवृत्त केलं आहे? तर त्या ठिकाणी सत्तेचा वापर करून 3 सत्या त्या ठिकाणी त्यांनी गृहीत धरल्या. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. आणि प्रातिभाषिक सत्ता ही कशी निवृत्त करता येते, म्हणजे कशी अध्यासरूप आहे, कशावर अध्यासरूप आहे? त्या सत्याचं निरूपण लबाड, हेच उदाहरण होतं ना, तू लबाड आहेस, है का नाही? म्हणजे आल्याला धर्म कसा निवृत्त करायचा याला युक्ती प्रमाण म्हणतात. याला कोणतं म्हणतात? युक्तीनं. आता श्रुतीमध्ये युक्त्याच सांगितल्यात, श्रुतीमध्ये युक्त्या सांगितल्यात आणि वेदामध्ये प्रमाण दिलेत, वेदात प्रमाण दिलेत. म्हणून युक्तीनं ग्रंथकारानं आपणाला पटवून दिलंय, युक्ती करून, की जगत कसं मिथ्या आहे आणि त्याला मिथ्या म्हणणं ही मिथ्याच आहे. म्हणजेच जगताला जर मिथ्या म्हटलं तर त्याच्या ठिकाणी ते म्हणणंपणा सुद्धा कसा आहे? मिथ्याचा आहे. मग त्याला मिथ्या म्हणले म्हणून जगत सत्य होत नाही. असं युक्तीनं लबाड म्हणल्यामुळं लबाड होत नाही. हे युक्तीनं देवदत्तानं निवृत्त केला का नाही आलेला, तसा युक्तीनं ग्रंथकारानं सुरुवातीला समजून दिलं. आणि नंतर अद्वैत दीपिकाकार काय म्हणाले? प्रमाण सिद्ध श्रुती वचनावरून, वेद प्रमाणावरून आणि श्रुतीच्या वचनावरून जगत मिथ्याच होऊ शकतं. त्यांनी सहाय्य कोणाचं घेतलं? हां, ग्रंथकारानं युक्तीचं सहाय्य घेतलं, आहे का नाही? आणि अद्वैत दीपिकाकाराने वेदशास्त्राचं, वेदश्रुतीचं सहाय्य घेऊन, आहे का नाही? म्हणजेच प्रमाण सिद्ध प्रमाणापासून, प्रमाण सिद्ध प्रमाणापासून, मग प्रमाण सिद्ध प्रमाण कुणाचे आहेत? वेदाचे आहेत, आहे का नाही? श्रुतीचे आहेत. मग ते प्रमाण घेऊन त्याच्या शंकेचं निरूपण केलं, आहे का नाही? शंकेचं समाधान त्या पद्धतीने केलं. पद्धत बदलली का नाही यांनी? वेदाचं प्रमाण घेऊन, वेद प्रमाण श्रेष्ठ आहे, वेद प्रमाण श्रेष्ठ आहे, आणि जगताचं मिथ्यात्व एक, आहे का नाही? मग हे 2 धर्म, जगत मिथ्याच आहे, जगतावरचा मिथ्यात्व धर्म हाही मिथ्याच आहे, आणि वेदानं हे काय सांगितलंय? जगत मिथ्याच आहे. मग त्या ठिकाणी सत्यत्व धर्माचा कुठं डिक लागल? सत्यत्व धर्माचा म्हणजे त्या ठिकाणी सत्यत्व धर्म हा तिरस्कार्य रूप होतो. म्हणजे हे 3 जगाचं
स्वस्वरूप मिथ्या, त्याचा धर्मही मिथ्या, आणि सांगितलेलं वेदानंही सांगितलेलं मिथ्यात्व आहे का नाही. मग आता एवढं मोठं हे झाल्यावर त्या सत्यत्व त्या ठिकाणी कसा टिकेल. म्हणजेच त्या सत्यत्व धर्माची निवृत्ती करण्यासाठी प्रबल प्रमाण, वेद प्रमाण प्रबल आहे ना, प्रबल व्हायलंय म्हणून सत्यत्वाची निवृत्ती सहज होते. हे दुसऱ्या पद्धतीनं त्यांनी म्हणजे वेद प्रमाण्यानं साह्य घेऊन. आता शंका तीच, नरसिंह आश्रमाचार्य यांनी कशी ती शंका निवृत्त केली पहा, कसं समाधान करून सांगतात. ते काय म्हणतात, याचे समाधान असे आहे की स्वाश्रय गोचर तत्व साक्षात्कारापासून ज्याचा बाध होत नाही, स्वाश्रय गोचर साक्षात्कारापासून, स्वाश्रय गोचर तत्व साक्षात्कारापासून ज्याचा बाध होत नाही, त्या धर्मापासून तद्विरोधी धर्माचा उच्छेद होतो. कोणता धर्म कोणाला घालवितो, तर स्वाश्रय गोचर. सो म्हणजे जगत, सो म्हणजे जगत, पुढं आलेला असेल ते आश्रय, ज्याच्यावर ते आध्यस्थ आहे, म्हणजे जगताचं जे अधिष्ठान आहे का नाही. आश्रय कोण आहे जगाला, ब्रह्मचा आश्रय आहे ना, आहे का नाही. अधिष्ठान आणि आश्रय, आश्रित कोण आहे, जगत आहे. कोणाचे आश्रित आहे, ब्रह्माचे आश्रित आहे का नाही. मग आश्रय कोण होणार, ब्रह्म आश्रय होणार जगाचं. मग स्वाश्रय गोचर त्याच्या ठिकाणी आश्रय त्याने कुणाचा घेतलेला आहे, ब्रह्माचा घेतलेला आहे जगतात, त्याचे आश्रित जगत आहे. मग त्याच्या ज्ञानानं, कशाच्या, त्या जगताच्या अधिष्ठानाच्या ज्ञानानं, जगताच्या अधिष्ठानाच्या ज्ञानानं तत्व साक्षात्कारापासून, तत्व म्हणजे ब्रह्म, त्याच्या साक्षात्कारापासून म्हणजे ब्रह्माच्या ज्ञानानं ज्याचा बाध होत नाही, ज्याचा बाध होत नाही, त्या धर्मापासून, की ज्याच्या धर्माचा बाध होत नाही. कारण तो धर्म कसा आहे, त्याचा स्वतःचा धर्म, की त्या धर्माचा बाध, तो स्वधर्म झाला त्याचा, त्या धर्माचा कशानं बाध होत नाही. त्या धर्मापासून तद्विरोधी धर्माचा, तद्विरोधी त्याच्या विरोधी असणाऱ्या धर्माचा उच्छेद होतो, तो त्याची निवृत्ती करतो. त्यांनी तेच सांगितलं नाही का पहिल्यासारखंच, आहे का नाही. स्वविरोधी धर्माचा तो उच्छेद करतो, हे पण तसंच म्हणायलेत ना, स्वविरोधी धर्माचा, आहे का नाही. आणि अधिष्ठान ज्ञानानं म्हणायलेत. मग यात स्व शब्दाचा अर्थ जगत, त्याचा आश्रय म्हणजे अधिष्ठान, जे तत्व म्हणजे ब्रह्म, त्याच्या साक्षात्कारापासून म्हणजे त्या ब्रह्माच्या साक्षात्कारापासून जगतावरील मिथ्यात्वाचा बाध होत नाही. जगतावरील मिथ्यात्वाचा बाध होत नाही, कारण तो धर्म जगताचा आलेला धर्म आहे का स्वधर्म आहे. मिथ्यात्व धर्म जगताचा, सत्यत्व धर्म आलेलाच आहे ना.
आहे का नाही. आणि मिथ्यात्व धर्म जगताचा स्वधर्म आहे त्याचा तो, आहे का नाही. मग ब्रह्मज्ञानानं त्या स्वधर्माचा काय नाश होतो का. जगताच्या ब्रह्मज्ञानानं जगताच्या स्वधर्माचा हा उलट काय होतंय, पुष्टी मिळती. उलट ब्रह्मज्ञान झालं की जगत खरंच मिथ्या वाटतंय. पण विरोध कशाचा होतंय. हा म्हणून ते म्हणतात हा नियम आहे, स्वधर्माचा नाश होत नाही. पण त्या स्वधर्मावर आलेला दुसऱ्या आळ किंवा सत्यता ही आलेली आळ त्या सत्यता धर्माला तो मिथ्यात्व धर्म काय करून टाकील, उच्छेद करून टाकील, त्याचा नायनाट करून टाकील. का मोठ तर त्या ठिकाणी जे जगताचं अधिष्ठान आहे का, जगताचं अधिष्ठान काय ब्रह्म आहे का नाही. त्या ब्रह्मज्ञानानं काय होतंय, तेच सत्य आहे आणि बाकीचं सर्व ज्ञान कसं आहे, ते ब्रह्मज्ञान कसं आहे, फक्त एकच सत्य आहे आणि बाकीचं सर्व मिथ्या आहे. मग जगताला मिथ्या म्हणायची काय गरज पडते का, सगळंच मिथ्या आहे का नाही. मग जगतावर आलेलं सत्य ही कसं आहे, ते सत्य सुद्धा मिथ्याच आहे. पण त्या सत्यानं त्या सत्याचं पांघरून घेतलंय त्या सत्यानं. नाही तर ते सत्य कसं आहे, व्यावहारिक सत्ता कशी आहे, मिथ्याच आहे ना. आपण सिद्ध केली का नाही. अहो स्वप्न तर मिथ्या आहे हे कळालं, पण जाग्रता सुद्धा मिथ्याच आहे ना. मग सत्य का वाटते हे शंका झाल्यावर बघू. आता ते घ्यायचंच, सत्यता का वाटते मिथ्या असून. त्याच्या साक्षात्कारापासून जगतावरील मिथ्यात्वाचा बाध होत नाही. जगतावरील मिथ्यात्वाचा बाध होत नाही. सत्यत्वाचा उलट मिथ्यात्व निश्चय दृढ होतो, सत्यत्वाचा बाध होतो आणि मिथ्यात्व निश्चय दृढ होतो. कशाने, आता ज्ञान व्हायलंय ब्रह्माचं आणि आळ कोणावरला निघायलाय, हे इंजेक्शन पकालीला आणि आजार झालाय म्हैशीला. तसंच व्हायलंय का नाही. मग ब्रह्मज्ञान होणं म्हणजेच काय आहे, ज्याचं आपणाला अज्ञान निवृत्त करायचं आहे त्याचं अधिष्ठान ब्रह्म आहे. ज्याचं आपल्याला अज्ञान निवृत्त करायचं आहे, ज्याचा आपल्याला भ्रम झालाय, ब्रह्माचा भ्रम झालाय का, भ्रम कोणाचा झालाय, जगताचा. विपरीत ज्ञान कोणाचं झालंय, आणि त्याचं निवृत्त केलं की ब्रह्मज्ञान झालं, आहे का. अज्ञान गेलं की म्हणून त्या ब्रह्मज्ञानानं, स्वरूपाच्या ज्ञानानं जगतावरचं सत्यत्व, मग ते ज्ञान घालवितं का, त्याच्यावर तसं जे वाटू लागलं त्याच्या कारणाला ते ज्ञान घालवीन. कशाच्या कारणाला, कारणाला म्हणजे अज्ञानाला. ते ज्ञान काय करील, विशेष ज्ञान. म्हणजेच प्रमात्याला झालेलं विशेष ज्ञान, ते ज्ञान काय करील, त्याला वृत्ती ज्ञान म्हणतात. ते वृत्ती ज्ञान काय करील, त्या अज्ञानाची निवृत्ती करेल, त्या अज्ञानाची निवृत्ती करेल. आणि मग त्या अज्ञानाची निवृत्ती झाली तर त्याच्यावर आलेलं जे काही सत्यता आहे जगतावर, जी सत्यताची आळ आलेला आहे, तो आळ अज्ञान निवृत्त झालं
की मग त्या ठिकाणी प्रमाण आपल्याला काय सापडतं, तिथं सत्यता काय वाटती, मिथ्या. सत्य काय वाटतंय तिथं, हां जगत कसं आहे म्हणजे सत्यत्वानं मिथ्या आहे. जगत कसं आहे, सत्यत्वानं मिथ्या आहे, मिथ्यात्वानं सत्य नाही. मिथ्यात्वानं सत्य नाही, सत्यत्वानं मिथ्या आहे. मग ते मिथ्या जगतावर आलेलं जे सत्यत्व आहे ते दोन्ही विरोधी आहेत. ते दोन्ही मिथ्या आणि सत्यता, सत्य, हे दोन्ही कसे येतं, जगतावर आलेला सत्यत्व धर्म आणि असलेला मिथ्यात्व धर्म. त्या ठिकाणी त्या मिथ्यात्व धर्माला बळकटी असल्यामुळं तो काय करेल, मग त्या सत्यत्व धर्माचा काय करेल, नाश करेल, आहे की नाही. पण अगोदर ते अज्ञान जावं लागतं आणि त्याच्यासाठी त्या जगताचा काय धर्म आहे हे जाणून घ्यावं लागतं, है का नाही. कारण आपणाला त्या जगतावर असणारे जे दोन धर्म आहेत, एक सत्यत्व धर्म आणि एक मिथ्यात्व धर्म, मग त्यातला आपल्याला फक्त सत्यत्व धर्मच माहीत आहे, जगतावरचा मिथ्यात्व धर्म माहीत आहे का. मग जो खरा धर्म जगताचा आहे तो धर्म आपल्याला माहीतच नाही. म्हणजे खरं धर्मी जगत कसं आहे, म्हणजे जगताचं स्वरूप कसं आहे, जगत नेमकं कसं आहे हेच कळालं नाही कधी, ज्ञानाच्या अगोदर. आणि नंतर ज्ञान झालं म्हणजे काय झालं, जगत मिथ्या हे कळालं. दुसरं काय झालं, जगाचा धर्म कळाला, आहे का नाही. आणि मग त्याचा धर्म कळाला, पण आपण अगोदर जो मानलेला होता तो काढून टाकला का नाही, निघाला का नाही, तो धर्म निघायला पाहिजे ना. मग तो धर्म निघणं म्हणजेच जगत मिथ्या वाटणं. मग यालाच म्हणतात अर्धकाम होणे. जगत मिथ्यात्व वाटणं याला काय म्हणायचं. आता राहिलं आवरण, कशावरचं, स्वरूप आवरलं, है का नाही. बाहेरचा द्वैताची काय झाली, निवृत्ती झाली. आता आवरण निवृत्ती राहिली, है का नाही. मग ती आवरण निवृत्ती कशाने होते, तत्वमसी महावाक्याने. कारण अगोदर हा भ्रम निवृत्त झाल्याशिवाय तत्वमसी महावाक्याचा बोध होत नाही. मग तत्वमसी महावाक्यानं म्हणजे वेदाच्या 4 महावाक्यानं, त्या उपदेशानं जे काय आवरण आहे आत्म्यावर आलेलं, त्या आवरणाची काय होते, निवृत्ती होते, है का नाही. मग त्या ठिकाणी स्वरूपाचं ज्ञान खरं होतं, ते खरं ज्ञान आहे. आणि आपण हे इकडचं हे जे हे मिथ्यात्व होणारं ज्ञान जे आहे ना जगताचं, जगत म्हणजे खरं स्वरूप, हे बाह्य पदार्थाचं ज्ञान, हे खरं ज्ञान नाही आहे. हे कोणचं ज्ञान आहे, मिथ्या ज्ञान आहे. नाही खरं थोडंच आहे, हे सत्य ज्ञान आहे का. म्हणून मिथ्या ज्ञानानं, त्या मिथ्या ज्ञानानं म्हणजेच वृत्ती ज्ञानानं, वृत्ती ज्ञान कसं आहे, सत्य आहे का ते. वृत्ती ज्ञान सुद्धा मिथ्याच आहे. तुमच्या मनानं वृत्ती ज्ञान सत्य आहे का, कारण वृत्तीच मिथ्या आहे ना. वृत्तीच कशी आहे, मग तिच्यापासून कसं सत्य ज्ञान होईल. अंतःकरण कशाचं आहे, पंचमहाभूताचं आहे, सत्वगुणाचं. आणि त्याच्या ठिकाणी तिथं वृत्ती उत्पन्न झाली, है का नाही. म्हणजेच उपादान कारण वृत्तीचं कसं आहे, उपादान कारणच कसं आहे, मिथ्या आहे. आणि मग त्याच्यापासून होणारा व्यवहार काही सत्य होईल का. हो, मग आता आपण शास्त्र श्रवण करायलो ते कशानं करायलो. मग हे कार्य कसं समजायचं.
वेडेपणाच आहे ना हे हा, हे बी काय भ्रमच आहे. असून ब्रह्मरूप असून काय करायला तो ब्रह्मज्ञान घ्यायला तर येडी आहे. हा, आताच गिळले लगेच बसलेत पंक्तीला. हा, म्हणजे ज्या प्रत्येक पंक्तीला बसणाऱ्याला काय समजते ना. हा, है का ना. मग तसं ब्रह्मरूप असताना ब्रह्मज्ञान घेणं म्हणजेच बरं, ब्रह्माला ब्रह्मज्ञानाची काय गरज आहे. हा, ब्रह्मच आहे ना, ते ज्ञानरूपच आहे ना, त्याला ज्ञानाची कशी गरज आहे. अहो सगळ्या जगाची पाणी ताण भागवित आहे, त्या पाण्याला कसं काय ताण लागली. त्याला काय गरज आहे पाणी प्यायची. पाण्याला ही नाथाच्या घरची उलटी होणं पाण्याला कैशी. हा, त्याला प्रश्न पडलाय कोणाला, हे कामून म्हणायला लागले तर मला मुक्त व्हायचंय, मला मुक्त व्हायचंय. पाण्याला कैशी लागली त्यानं. ब्रह्मरूप असून म्हणाले मुक्त व्हायचंय, मुक्त असून मुक्त व्हायचंय, पाण्याला कैशी. हा, म्हणून त्या ठिकाणी ते म्हणले हे काय येडे झाले, भ्रम झाला यायला. वास्तविक हे बद्ध झालेत नाहीत, बद्धतेचा भ्रम झालाय आणि तो भ्रम काढायचा आहे. बद्धतेचा भ्रम, नुसता भ्रम झालाय, बद्धता नाही लागली, बद्धता आलीच नाही म्हणजे तो संसारिक झालाच नाही. संसारिकाचा भ्रम झालाय. वास्तविक तो कोण आहे, ब्रह्मरूपच आहे का नाही. पण बद्धतेचा भ्रम झालाय. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, तो बळच बद्ध झालाय. नाहीतर तो बद्ध नाही, तो बळच म्हणायला मी बद्ध आहे, मी बद्ध आहे. बळ म्हणणं म्हणजे ते खरं म्हणणं नाही. बळच म्हणायला लावणं म्हणजे बळच म्हणायला लावणं म्हणजे ते खरं नसतंच. हा, म्हणजे चोरी नाही केलेली असून म्हणायचं मॅच केली म्हण बळच, मग तो चोर असतो का. मी चोरी केली, मी चोरी केली असा जरी म्हणला, किंवा कुठे कोर्टामध्ये दुसऱ्यावरचा गुन्हा आपल्यावर घेणारे काही काही कुटुंबातल्या व्यक्ती असतात, है का नाही. मग खरा चोर असतो का तो. मग त्यानं न्यायालयाला फसविलं का स्वतः फसला. हा, न्यायालयाला फसविलं आणि स्वतः फसला, पण स्वतः तो त्या ठिकाणी दोषी असतो का. त्यानं दोघाला फसविलं, पण त्याच्यात त्याचा फायदा काय झाला. फक्त त्या ठिकाणी दुसऱ्याला कष्ट व्हायचे, दुःख व्हायचे तितके वाचविले आणि स्वतःवर घेतले, तरी पण तो दोषी नसतोच. मग त्याला दोष कसे झाले ते, तर त्याचं पूर्वजन्मीचंच तसं प्रारब्ध होतं. हा, त्याचं पहिल्या जन्मात त्यानं याचं घेतलं असं फेड झाली, दुसरं काय. म्हणजेच ते दोषी नसून दोषी त्या ठिकाणी दोष अंगा घेतो, पण दोषी होत नाही. पण मानावं लागतं तसं ते कर्माच्या सिद्धांतानं. तसं जीव मुक्तच आहे, पण भ्रमानं तो मी बद्ध आहे असं म्हणायला आहे. म्हणून नाथ महाराज म्हणले की बाबा पाण्याला ताण लागत नसती, ब्रह्माला ज्ञान घ्यायची काही गरज नसती, ब्रह्मज्ञान घ्यायची ब्रह्माला काही गरज नसते. आणि जे म्हणायला लागले तर आम्हाला ज्ञान घ्यायचंय, ज्ञान घ्यायचंय, मग ज्ञान घेता येतं का. ज्ञान घेता येत नाही, अज्ञान घालविता येतं. हा, कुठे घालविता येतं अज्ञान. नवे नवे त्या अज्ञानालाच ज्ञान करता येतं. ते अज्ञान तरी कुठे घालवावं. त्या अज्ञानाचं अधिष्ठान काय आहे का नाही. मग त्या जगतावर आल्यालं सत्यत्व ते घालवायचं कशानं, मिथ्यात्व धर्मानं.
मग ते सत्यत्व कुठे घालवा? ते जिथून त्याला सत्यत्व आलं होतं तिथंच जाईल ना. मग जगाचं अधिष्ठान काय आहे आणि ते कसं आहे? आणि मग ते सत्य सत्याला मिळणच ना. ते ब्रह्माचं सत्य जगतावर येऊ लागलं. ब्रह्माचं सत्य कशात दिसू लागलं? म्हणून जग सत्य वाटत आहे. जग सत्य का म्हणून वाटत आहे? हा, आलाच वघानं तर आपण आता ते सांगूच. जग सत्य का वाटत आहे? पण टाइम तर थोडंच राहिलं आता. कसं काय? 8:30 नाही का? ते बरोबर केलं नाही काय? हां बर बर. हां, जगतावर आलेलं हे सत्यत्व, हे सत्यत्व कुणाचं आहे? हा, जगताचं आहे का? हा, हे ब्रह्माचं सत्य आहे का नाही? स्वप्नामध्ये स्वप्न सत्य, तिथलं सत्यत्व कुणाचं आहे? हा हा, आपलंच आहे. आणि इकडं ब्रह्माचं आहे का नाही? स्वप्नात आपलंच सत्यत्व आहे तिथं, आहे का नाही? म्हणजेच आपलाच त्याच्या ठिकाणी काय होतो? अध्यास होतो. कशात? त्या पदार्थात. म्हणून ते आपल्या ठिकाणी अध्यसित पदार्थ आहे. स्वप्न पदार्थ कोणी निर्माण केले? अधिष्ठान कोण आहे त्याचं? आपणच आहेत ना, आहे का नाही? आणि हे पदार्थ ब्रह्म, याचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. आणि मग त्याच्यामध्ये सत्यता कोणाची? ब्रह्माचीच आहे का नाही? म्हणून त्या जगताच्या ठिकाणी जी सत्यता दिसती ती कोणाची? ब्रह्माची. मग ब्रह्मज्ञान झाल्यावर जाती का राहती ती? हा, प्रतीती राहते. प्रतीती राहती का? म्हणून प्रतीती झाला पाहिजे की हो, पण ती त्याच्या अधिष्ठानावरचीच आहे ना. हा, मग जातंय काय? हा, सत्यत्व जातंय, फक्त प्रतीती शिल्लक राहते. हा, मग त्या ठिकाणी जे काय आपण दोषानं त्याच्या ठिकाणी दुसऱ्याचे धर्म मानू लागलो ते धर्म निघून जातात. मग ती सत्यता धर्मात त्या जगताची मानतो का आपण? ती सत्यता कोणाची? सत्यता स्वप्नातून जागा झाल्यावर कोणामुळे ते दिसली? आपल्यामुळं, आहे का नाही? तसं आता ही ब्रह्माची, ही जगताची सत्यता नाही. मग जगत मिथ्याला मिथ्या राहिलं का नाही? जगत मिथ्याला मिथ्या राहिलं आणि त्याच्यातली सत्यता आलेली ती स्वरूपामध्ये ब्रह्माच्या ठिकाणी आपण काय करणार? त्याची सत्ता आहे म्हणून समजणार. गृहीत धरा, उदाहरण घ्या. एका शेठजीच्या घरी एक नौकर आहे, एक नौकर आहे आणि तो त्याचे घरातले सर्व कामे, दुकानातली कामे, शेठजीचं सोन्याचं दुकान आहे मानून धरा. हां, सोन्याचं दुकान आहे त्याचं. आणि मग तो सोन्याच्या दुकानावर बसायचा, घरचे कामं करायचा. पण त्याच्या ठिकाणी एक दिवशी दोष निर्माण झाला, दोष बुद्धी तयार झाली की आपण शेठजीचं दुकानातली चोरी करायची, शेठजीच्या दुकानातली चोरी करायची. पण एकट्यानं होत नाही, एकट्याला जमत नाही, कोणीतरी सोबत लागणार आहे. म्हणून त्यानं दुसरा एक चोर त्यानं काय केला? सहाय्यासाठी घेतला. आणि मग त्याला सांगितलं अमुक अमुक ह्या टायमाला ये, ह्या टायमाला शेठजी झोपी जाते. तर मग त्या
चाब्या मायाकडंच येतात तिजोरीच्या. हा, तू ये आणि माल घेऊन जाय, मी तुला काढून देतो ना, मी तुला. मग त्या सांगितल्या प्रमाणानं चोर मध्यरात्री आला. हा का झोपला होता का? हा, हे झोपला नाही ना, ते येणार आहे म्हणून हा जागाच है का नाही. आणि शेठजी मात्र चांगलं घुरू लागले शेठजी, है का नाही. आणि याचा सगळा कावा झालेला, है का नाही. आणि मग ते उठला. हा, त्याला मदत घेतलं चोराला, आणि मग तिजोरी उघडू लागली. आता हे दोघं चोर आहेत का त्याच्यातला शाहू एक, है का नाही, नियमानं. कारण ते संगम मतानं चोरी करायलेत म्हणले, दोघंही चोरच आहेत. पण त्याच्यातला एक शेठजी उठले वाजायला म्हणून काहीतरी. शेठजी झोपलेत नसते, अचानक योगायोगानं उठले शेठजी. शेठजी उठल्याचा त्याला सासूल लागला, त्यावेळेस कोण पळून गेलं? का म्हणू, दोघं जायला पाहिजे होते ना. दोघं जायला पाहिजे, दोघं चोर आहेत का नाही. हा, म्हणजेच त्या चोराचं अधिष्ठान मालकच आहे. हा, पण ते बाहेरून सोबत केलेला चोराचा अधिष्ठान, हा, आहे का नाही. म्हणून त्याची निवृत्ती जशी होती ते पळून जाते तवाच, पण हे पळून जात नाही. याची प्रतीती योग्य आहे ना. आता कळालं ना. म्हणजे याला सोडून, ब्रह्मचैतन्याला सोडून ही सत्ता राहत नाही. आणि त्याच्या सत्तेचा अध्यास, ब्रह्माच्या सत्यतेचा अध्यास या जागृत पदार्थामध्ये असतो. म्हणून ते चैतन्याचं जी काही सत्ता आहे ती सत्सत्ता आहे ना, आणि तीच सत्सत्ता जगतामध्ये प्रतीतीला येते. आणि आपल्याला वाटतंय ती जगताचीच आहे. आपल्याला काय वाटतंय? ती जगताचीच आहे, है का नाही. मग पुन्हा जगत सत्य का म्हणून वाटतंय, तर त्याच्यासाठी ते उदाहरण आहे. कारण ते त्याच्याच घरातलंय. हा, का म्हणतात, तेच अधिष्ठान आहे ना त्याला. हा, त्याच्याच सत्तेवर नांदायलंय. शेठजीच्याच सत्तेवर तो नौकर घरामध्ये कुठेही फिरत होता, त्याच्याच सत्तेवर होतं ना सगळं. हा, पण त्याला मालकपणा द्यावा का? ते कसं आहे? चोर आहे. हा, हे शेठजीला कळू नये का हो? नुसतं खालोय प्यालोय टर्राटर घोरायलोय झोपी चाललोय. हे शेठजीला, जीवाजी शेठजीला कळू नये. मग जोपर्यंत त्याला कळत नाही आपण ठेवलेला नौकर हा कसा आहे, चोर आहे, तसा हा जीव कसा आहे, चोर आहे, हे आत्म्याला कळायला पाहिजे, साक्षीला कळायला पाहिजे. आपण याचं साक्षी होऊ नये. हे चोर आहे, याला ठेवू नये ह्या घरामध्ये. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी याला हा कसा आहे, हे जसं जगत आहे ना तसंच हे बी आहे. जीव बी कसा आहे, जसं जगत आहे. हां, जसं आता जीवाला वाटायला ना मी आहे. हां, ते जगतासारखं, जगत कसं सत्य वाटायले त्या ब्रह्माच्या सत्तेवरून, तसंच जीव बी सत्य वाटायला. कशावरून? त्याचंच प्रतिबिंब आहे ते, कोणाचं? साक्षीचं. म्हणून तेही सत्य वाटायला आहे. पण वास्तविक पाहता जीव खरा नाही.
जीवाचा जीवपणा खरा नाही, तसा जगताचाही सत्यत्वपणा खरा नाही, है का नाही. जीव ही मिथ्या आहे आणि जगत ही मिथ्या आहे आणि ते मिथ्यात्वही मिथ्याच आहे. म्हणून हे जर जाणून घेतलं, जगताला असलेली सत्यता ही कोणाची आहे? ब्रह्माचीच आहे. ती जगताला सत्यता नाही. कसं कुंकड गेलो किंवा स्व शब्दाचा अर्थ जगत, त्याचा आश्रय म्हणजे अधिष्ठान. इथं अधिष्ठान जे तत्व ब्रह्म आहे, है का नाही, त्याचं अधिष्ठान जगताचं, त्याच्यातलाच हा सार रूपी. त्याच्या साक्षात्कारापासून जगतावरील मिथ्यात्वाचा बाध होत नाही. त्या साक्षात्कारापासून कशाच्या? ब्रह्माच्या आत्मज्ञानाच्या साक्षात्कारापासून जगतावरील मिथ्यात्वाचा बाध होत नाही. जगतावरील मिथ्यात्वाचा बाध होत नाही. मिथ्यात्वाचा बाध होत नाही. मग बाध कशाचा होतो? सत्यत्वाचा, बाहेरून आलेल्या चोराचा. नौकर चोराचा बाध ते पळून जात नाही, है का नाही. तसं उलट मिथ्यात्व निश्चय दृढ होतो. उलट मिथ्यात्व निश्चय दृढ होतो. म्हणून मिथ्यात्व धर्मच स्वविरोधी सत्यत्व धर्माचा उच्छेद करील. मिथ्यात्व धर्माचा सत्यत्व धर्माचा उच्छेद कोण करील? जे स्वधर्म विरोधी आहे, स्वतःच्या धर्माला जे विरोध करायला धर्म, त्या धर्माचा. म्हणजे हीच व्याख्या पहिल्याने ही ग्रंथकारांनी अशीच वापरली होती आणि अद्वैत दीपिकाकारांनीही हीच व्याख्या वापरली होती. आता जगतावरील मिथ्यात्व धर्मास मिथ्या म्हटले तर जगत सत्य होऊन अद्वैत सिद्धांताची हानी होईल असं म्हणलं होतं ना शंका का? अद्वैत जर जगताचं मिथ्यात्व हे जर मिथ्या आहे तर ते जगत सत्य होईल. तुमचं म्हणणं कसं आहे? मिथ्या आहे. मग जगत आपोआपच सत्य होईल. मग जगत एक सत्य आणि ब्रह्म एक सत्य, म्हणजे तुम्ही जे काही अद्वैताचा सिद्धांत सांगतात त्या सिद्धांताला काय येईल? हानी पोहोचेल, है का नाही. योग्यता येणार नाही असा त्यानं आरोप केला होता, है का नाही. सिद्धांताची हानी होईल असा दोष दिला होता. त्याचे समाधान असे की त्याचं समाधान सांगतात त्या दोषाचं. म्हणजे तो दोष कसा निवृत्त करता येतो? जगतावरील मिथ्यात्व धर्मास मिथ्या म्हटले. आता हे नीट काय का बरं का, इथं चौक म्हणा काय म्हणा, म्हणजे चुकायचं ठिकाण आहे इथं. जर चौक आलाय आता इथं. जगतावरील मिथ्यात्व धर्मास मिथ्या म्हटले. जगतावरील मिथ्यात्व धर्मास काय म्हटले? मिथ्या म्हटले. तरी कोण्या धर्माला? मिथ्यात्व धर्माला. आता स्वधर्म आहे त्याचा जगताचा, तो मिथ्यात्व धर्म कसा आहे? स्वधर्म आहे. आलेला धर्म आहे का कोण? नाही. त्याचा स्वभावता तो धर्म आहे. आणि त्या मिथ्यात्व धर्मास त्या जगताच्या मिथ्या जर म्हटले, आता ते आहेच की मिथ्या, बोलूनच मिथ्या आहे ना ते. तरी जगत सत्य आहे. तरी जगत सत्य आहे असे सिद्ध होणार नाही. आणि ते जगत सत्य होईल असं कोणाला वाटायलंय? जगताला मिथ्या म्हणल्यावर जगत सत्य होईल असं कोणाला वाटायलंय?
म्हणजे त्यानं मिथ्या या शब्दाचा अर्थ काय केला, इथंच घोळ आहे का नाही. त्यानं मिथ्या शब्दाचा अर्थ हा खोटा, खोटं मानलं त्यानं. मिथ्या म्हणजे आता मिथ्या म्हणजे खोटं आहे का, आणि खरं बी नाही. हा मिथ्या म्हणजे खरंही नाही आणि खोटं नाही. त्यानं अर्थ काय केलाय, हा खोटा हा अर्थ केलाय. कारण मिथ्या हा शब्द आणि याचा अर्थ मिथ्या म्हणजेच खोटा असा शंकाकारानं अर्थ करून काय म्हणाला तो, त्यानं दोष दिला होता. जर जगत मिथ्या आहे असं जर म्हटलं तर तो मिथ्या शब्द खोटा आहे. हा म्हणून जगत सत्याला सत्यच राहणार. त्यानं तो दृष्टांत देऊन पक्कावट केलं होतं ना, आहे का नाही, तशातला प्रकार. पण इथं नरसिंह आश्रमाचार्य काय म्हणतात, जगत सत्य आहे असे सिद्ध होणार नाही. जगत सत्य आहे असे सिद्ध होणार नाही. जरी जगताला मिथ्या म्हटलं, त्या मिथ्यात्व धर्मालाही मिथ्या म्हटलं, तरीही जगत सत्य होणार नाही. कसं होणार नाही सत्य ते, जगत सत्य कसं होत नाही यासाठी, कारण शंकाकार काय म्हणायला सत्य व्हालंय, पण हे काय म्हणतात मिथ्या म्हणल्यानं सत्य होत नाही, है का नाही. म्हणजे त्याला शब्दाचा अर्थ कळाला नाही. मिथ्या या शब्दाचा अर्थ म्हणजे त्याला अनिर्वचनीय ख्याती, है का नाही. म्हणजे ज्या अर्थी मिथ्या या शब्दाचा अर्थ कळाला नाही त्या अर्थी मिथ्या कोण आहे, जे अनिर्वचनीय आहे, है का नाही. ते मग अनिर्वचनीय कायला म्हणतात, बादयोगी आहे, ज्याचा बाद होतो ते, है का ना, त्याला म्हणतात मिथ्या. हा है का नाही, त्याला अनिर्वचनीय म्हणतात. आणि अनिर्वचनीय कशाला म्हणतात, जे सत असताहून निराळ त्याला. आणि ते सत असताहून निराळ मानायलाय का, हा इथं गोळ व्हालाय त्याचा, है का नाही. मग तो श्रवणार्थी आहे का शंकाकार, तो श्रवणार्थी नाही. हा आणि त्याला कोणी सांगितलं हे, म्हणजे शंकाकाराला अशी शंका का झाली असावी, म्हणजे त्याला कशी झाली ती शंका, शास्त्र श्रवण न करता झालेली शंका आहे. हा ज्याचं शास्त्र श्रवण झालंय तो असा शंका करेल का, कारण त्याला अनिर्वचनीय मिथ्याचं ज्ञान झालेलं असतंय. म्हणून मिथ्या शब्दाचा अर्थ त्याला कळतो ना. म्हणजेच ही मीमांसकाची शंका आहे. कोणाची, पूर्वमीमांसकाची. ते मिथ्या मानित नाहीत ना, जगताला सत्य मानतात ना ते. हा आणि तर ते सत्यच धरून बसायला आहे ना. म्हणजे कोण आहे ते, पूर्वमीमांसक आहे. म्हणजे तो वेदांत श्रवणाचा अधिकारी नाही. दृष्टांत देतात ते. आता पहा, दृष्टांत याच तरंगातील अग्रद देवाचा घेऊत, है की नाही. अग्रद देवा स्वप्नामध्ये, अग्रद देवाला स्वप्नामध्ये त्यांच्या गुरूंनी उपदेश केला का नाही. अग्रद देवाला उपदेश केला. कशाचा उपदेश केला, है का नाही. कोठे उपदेश केलाय, स्वप्नामध्ये केलाय, है का नाही. काय उपदेश केलाय, जगत मिथ्या आहे, विषय तेच चालू आहे. जगत मिथ्या आहे हा उपदेश केला तिथं, है का नाही. मग
हे जगत मिथ्या आहे असे आग्रह देव त्या स्वप्नातून जागा झाला. तो काय झाला? स्वप्नातून जाग, उपदेश ऐकून, आहे का नाही? उपदेश म्हणजेच ज्ञान, उपदेश म्हणजेच काय आहे? ज्ञान आहे का नाही? आणि तिथं त्याला ज्ञान काय झालं? जगत मिथ्या आहे हे ज्ञान झालं का नाही? आणि ते ज्ञान कशामुळं झालं? गुरुच्या उपदेशानं, आहे का नाही? आणि गुरु कोण्या अवस्थेमध्ये भेटले? आणि ज्ञान कोण्या अवस्थेत आहे? स्वप्नाच्याच अवस्थेत आहे. हां, आणि ते मिथ्या जगत कुठे सांगितलं? स्वप्नातलंच सांगितलं ना. हां, जगत म्हणजे ते पण जगतच वाटू लागलं ना. स्वप्न त्यावेळेस थोडंच होतं ते त्याला, त्याला जगतच होतं ना ते. मग तेच जगत त्याला मिथ्या सांगितलं तिथलंच, आहे का नाही? म्हणजे ज्ञानाचा बोध केला त्या ठिकाणी, तिथं त्याला ज्ञान झालं. मग तो स्वप्नातून जागा झाला, स्वप्नातून जागा झाला. त्यावर त्याने स्वप्नातील प्रकार आपल्या मित्राला सांगितला. स्वप्न पडलेलं सांगायसारखं असलं तर सांगत येत, सांगायसारखं नसल्यावर कसं सांगत ये नाही. तसं याला वाटलं सांगायसारखं स्वप्न आहे. कोणाला? आग्रह देवाला वाटलं. मग त्यानं त्याच्या मित्राला सांगितलं. आता काय म्हणला तो मित्राला आग्रह देव? की मला स्वप्नामध्ये गुरु भेटले, हां, आणि गुरुनं मला उपदेश केला. काय उपदेश केला? की जगत मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे. इतकं म्हणतो ना म्हणतो, त्याचा मित्र काय म्हणतो? हां, मित्र काय म्हणतो? मग ते तुला ते उपदेश केला ना त्यांनी, ते सत्य आहे का मिथ्या आहे? तो तुला उपदेश केला ना जगत मिथ्या आहे म्हणून, त्यांनी केलेला उपदेश हे सत्य आहे का मिथ्या आहे? त्यांनी केलेला उपदेश हा कसा आहे? मिथ्याचा आहे. त्यांनी केलेला उपदेश कुठे केला आहे? स्वप्न कसं आहे? आणि मग तो उपदेश कसा झाला, आहे का नाही? मग ज्या अर्थी उपदेश मिथ्या आहे त्या अर्थी जगत कसं होणार? ते सत्याला सत्यच राहणार की. हां, तुला खोटे सांगितले ते खरं नव्हतं ना. ते स्वप्नात सांगितलेलं का खरं असतंय का ते? मग जगत खऱ्याला खरंच राहणार आहे ना. ते उपदेश तुला कुठे केला? आणि स्वप्न का खरं असतंय का? हे शास्त्र न श्रवण करणाऱ्याच्या अशा बोंबीता. हा, असंच झालं का नाही? आता सुधारायले का? त्याने स्वप्नातील प्रकार आपल्या मित्राला सांगितला. मित्राने त्यास विचारले, त्याला विचारलं की स्वप्नात तुझ्या गुरुने जगत मिथ्या आहे असे तुला सांगितलेत ना, ते मिथ्या आहे. ते कसं आहे? म्हणजे ते खोटे. त्यानं मिथ्या शब्दाचा अर्थ काय केला? ते म्हणायला मिथ्या शब्द. हा, त्या मिथ्या शब्दाचा अर्थ काय करायला? ते हा, खोटं धरायला. मग ते म्हणला तुझ्या गुरुनं तुला स्वप्नात मिथ्या सांगितले आहे. मग असे सांगणे सत्य आहे की मिथ्या आहे? असे सांगणे सत्य आहे का मिथ्या आहे? हा, असं त्याचा मित्र म्हणला ना, असे सांगणे सत्य आहे. हा, सत्य कसं होईल? हा, स्वप्नातलं काय खरं नसतंय. हा, ते सगळं खोटं होईल. ते का खरं होईल? योग्य आहे का ते? तिथलचा उपदेश योग्य आहे का? हा, अयोग्य आहे ते.
कोणी का तसं मानतं काय? मग अग्रदेवाने सांगितले, ते तसा म्हणला की स्वप्नात जे तुला उपदेश केला आहे ते काही सत्य नाही, हां, म्हणून जगत मिथ्या होत नाही, म्हणून जगत मिथ्या होत नाही. मग अग्रदेवाने त्याला असे विचारले, असं म्हणाले अग्रदेव. काय म्हणाले? ते मिथ्यात्व मिथ्या असेल, ते मिथ्यात्व कोणचं मिथ्यात्व? हां, स्वप्नातलं मिथ्यात्व जे सांगितलंय ना, आता हे मिथ्यात्व म्हणजेच इथं काय धरायचं? खोटं. हे काय धरायचं? कारण ते खोटंच म्हणू लागलं ना. जर ते मिथ्यात्व जर खोटं असतं, ते मिथ्यात्व मिथ्या असेल, ते खोटं खोटं असेल सांगितलेलं. स्वप्नामध्ये गुरुनं मला ते सांगितलेलं खोटं. जर खोटं असल, मिथ्या मिथ्या असल, ते सांगितलेलं मिथ्या जर मिथ्या असल, तर आता स्वप्नस्थ जगत सत्य झालं पाहिजे. आता जे प्रतीतीला यायलेलं जगत, हां हां, जागृतीत आता आपण आलोत ना, मग आता ते स्वप्नातलं जगत कसं वाटायला पाहिजे? सत्य वाटायला पाहिजे का नाही? जर गुरुचं म्हणणं खोटं असेल तर, गुरुचं म्हणणं खोटं असेल तर, हा, त्यानं काय सांगितलंय स्वप्नात? जगत मिथ्या आहे. हा, मग ते मिथ्या म्हणजेच, मिथ्या म्हणजे ते काय धरू लागला अर्थ त्याचा? खोटं. मग तेच हे सांगणं, जग खोटं आहे असं गुरुनं सांगितलं स्वप्नात. जग कसं आहे? खोटं आहे. एक त्या शंका करायच्या म्हणण्यानुसार तो त्या मिथ्याचा अर्थ काय करायला आहे? खोटा करायला. मग ते स्वप्नातलं जगत गुरुनं हे खोटं आहे, हे जर खोटं असेल, जगत कसं सांगितलंय? खोटं आहे. गुरुनं कसं सांगितलंय? खोटं आहे. हे जर खोटं असेल सांगणं, हे सांगणं बी कसं आहे? खोटंच आहे. हां, मग सांगण्यात काय ते त्याला काय काय अर्थ घ्यायचा आहे काय? सगळं खोटंच आहे ना तिथलं. मग आता जागं झाल्यावर खोटंच वाटावं ना, मग ते सत्य वाटावं ना. हां, खोटं कसं सत्य वाटावं ना, कारण ते जर सांगणं त्याचं खोटं आहे, हां, जगत मिथ्या आहे म्हणून, हां, जगत मिथ्या आहे म्हणून हे जर त्याचं सांगणं जर खोटं असेल, तर आता जागेपणे आपण आलोत ना, मग आता आपल्याला स्वप्न कसं वाटायले? मिथ्याच वाटायले का नाही? मग ते मिथ्या वाटायला नाही पाहिजे ना, आहे का नाही? हां, लागला का जोड? एक दिवशी लागा ना गेला हो आम्हाला हे जोड. पण स्वप्नस्थ जगत तर सत्य झाल्याचा कोणताही अनुभव येत नाही, कोणालाच येत नाही ना. अहो, गुरुनं उपदेश करो की न करो, न करणारा सुद्धा जागेपणातून स्वप्नाचा अनुभव कसा आहे? मिथ्या म्हणूनच आहे ना. हा, मिथ्या म्हणूनच आहे का नाही? पण ते शंकाकार काय म्हणू लागला? शंकाकार काय म्हणू लागला? तुला स्वप्नामध्ये गुरुनं जगत जे मिथ्या सांगितलंय ना, ते कसं आहे? हां, ते खोटं आहे. हां, मग ते सांगणं खोटं असल्यामुळं, हां, त्यांनी सांगितलेलं जे काही मिथ्यात्व धर्म आहे ना, तो मिथ्या धर्म लागू होत नाही तिथं, कारण त्याचं सांगणं कसं आहे? हां हां, सांगणं खरं ठरणार ना ते. हां, म्हणून सत्यता जगताची तशाला तशीच राहते. पण हे काय म्हणले अग्रदेव? अरे बाबा, ते जर समजा मिथ्या,
मिथ्या असेल, ते खोटं जर खोटं असेल, मग आता आपण जागृतीत आलोत ना, आता मला ते स्वप्न लक्षात यायले ना, स्मृती आहे ना. हा, मग ते स्वप्न कसं वाटायला पाहिजे? आता आपणाला इथं सत्य वाटायला पाहिजे ना, पण मला ते सत्य वाटा नाही ना. तुला वाटत आहे का स्वप्न सत्य? ते मला नाही. आणि मग कसं म्हणायला असतो तसं? हा, तू का म्हणून मला तसं म्हणायलास? स्वप्नातल्या गुरुनं सांगितलेलं जगत मिथ्या हे बरोबर नाही. मग स्वप्नातल्या गुरुनं सांगितलेलं जगत मिथ्या आहे हे बरोबर नाही का? आणि तू कसं बरोबर नाही म्हणायलास मग? हा, ते म्हणलंय हे प्रकरण जरा वेगळंच दिसायले. असं होतंय. हा, पुढं काय बोललं नाही ना ते. तिथं त्याला कळालं की हे प्रकरण आपण फसलो. हा, खरंय ना त्याच. हा, आता आपणाला ते जागेपणी स्वप्न मिथ्या वाटायलाच पाहिजे ना. सत्य कुठे वाटत आहे? हा, मग स्वप्नात केलेला बोध ते खराच आहे ना. हा, जगत मिथ्या आहे हे म्हणणं खरं आहे ना, म्हणजे योग्य आहे. खरं म्हणजे हा योग्य आहे ते बोलणं. म्हणून त्याप्रमाणे जगतावरील मिथ्यात्वास मिथ्या म्हटले तरी जगतावर सत्यत्व येणे शक्य नाही. त्या जगतावरल्या मिथ्यात्वाला मिथ्या म्हणणं, हेही मिथ्या म्हणलं तरीही जगताला मिथ्या म्हणणं, हेही मिथ्या जरी मानलं तरी जगत सत्य होत नाही. वास्तविक ब्रह्माव्यतिरिक्त सर्व वस्तूंचा अत्यंत अभाव असून, ब्रह्माव्यतिरिक्त वस्तूंचा अभाव असून त्या फक्त प्रतीतीत होतात. अभाव आहे पण प्रतीतीत होतात. म्हणून सर्व मिथ्याच आहेत, म्हणून त्या मिथ्याच आहेत. त्या सत्य होत नाही. सगळ्या घरात हिंडतो नौकर, पण तो मालक, हा, तो नौकर, ते नौकर चोरच आहे. ते काय चोरच आहे. त्यावर सत्यत्व दिसले. दुसऱ्याला कोणाला जरी वाटलं हे सगळ्या घरात मालक काय हो बाई हे, हा, सगळ्या किल्ल्या सुद्धा तिजोरीच्या त्याच्या हातात येतात, मालक काय, असा जरी दिसला तरीही ते मिथ्या आहे. ते ते मिथ्या आणि मिथ्या ठरविले तरीही ते मिथ्या ठरविले तरीही तेही मिथ्याच आहे. याप्रमाणे त्यात सत्यत्वाचा गंध येणे शक्य नाही. त्याला सत्यत्वाचा मालकीपणाचा गंध येणे शक्यच नाही. अशा रीतीने जगत मिथ्या आणि ते मिथ्यात्वही मिथ्याच. म्हणून ब्रह्माच्या अद्वैताची हानी होत नाही. शंकाकार काय म्हणू लागला, ब्रह्माची तुमच्या सिद्धांतात हानी होणार आहे असं म्हणू लागला ना. असा दोष दिला होता, पण तो दोष लागत नाही. म्हणून ब्रह्माच्या अद्वैताची हानी होणे शक्य नाही. आणि स्वप्नद्रष्टांताने जागृती मिथ्या ठरविण्याची हरकत नाही. जागृती मिथ्या ठरविण्याला काही हरकत नाही. कशाप्रमाणे? स्वप्नाप्रमाणे, आहे का नाही? आता यामध्ये टाइम झालाय. उद्या याच्यावरचं थोडंसं ज्ञानाबद्दल काय नाही माहित आहे तुम्हाला. ज्ञान मिथ्या नसतंच. ह्याच्यामधलं ज्ञान, बोध, या शंकेमध्ये आता जे समजून दिलंय ना, तो बोध जो दिलाय ना गुरुना जगत मिथ्या आहे म्हणून, हा, तो बोध काय आहे? सत्य आहे ना. तो बोध का ते ज्ञान सत्य आहे इतका फक्त त्याच्यातला अर्थ घ्यायचा आहे, दुसरं काही नाही. उद्या तिसरी शंका चालू करू. तोपर्यंत थांबू. कुंडली कवर